नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? महाराष्ट्रात राजकीय स्तरावर खूप वेगवेगळ्या घडामोडी घडतायत आणि त्याचे ठराविक असे अर्थ सुद्धा आहेत. तुम्ही नवी दिल्लीतला लुटेन्स किंवा जनपद 6 हे परिसर ऐकले असतील. म्हणजे बातम्यांमधनं खूप वेळा या परिसरांचा उल्लेख होतो. खूप हायपॉश व्ही-व्ही-आय-पी लोक राहतात असा हा परिसर आहे. खूप व्ही-आय-पी नेते मंडळी तिथे राहतात आणि शरद पवार सुद्धा त्याच 6 जनपदवर राहतात. आणि त्याच ठिकाणी आता पहिल्यांदा खासदार झालेल्या पहिली खासदारकीची टर्म असलेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेवर गेलेल्या आहेत, त्यांना घर मिळालेलं आहे. टाइप 7 या दर्जाच्या घरात आता सुनेत्रा पवार राहणार आहेत. 6 जनपदवरच हा बंगला आहे आणि बरोबर शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर हा बंगला आहे. शरद पवार हे टाइप 8 या प्रकारच्या घरामध्ये राहतात. टाइप 7, टाइप 8 हे सगळे ज्या प्रकारे सोयी सुविधा आहेत त्या घरांना त्या स्तरावर दिले गेलेले आहेत. जेवढे व्ही-व्ही-आय-पी नेते तेवढी व्ही-व्ही-आय-पी घरं. तर 6 जनपदवर शरद पवार जिथे राहतात त्याच्या बरोबर समोरचा बंगला सुनेत्रा पवार यांना अलॉट झालेला आहे आणि त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे. खरं तर पहिल्यांदाच खासदार झालेले, पहिलीच टर्म असलेल्या कुठल्याही नेत्याला, खासदाराला इतक्या व्ही-व्ही-आय-पी दर्जाचा बंगला मिळत नाही अशी चर्चा आहे. पण तरी देखील अजित पवारांच्या पत्नीला सुनेत्रा पवार यांना तो बंगला मिळालेला आहे आणि बरोबर शरद पवारांच्या समोरचा मिळालेला आहे. परत एकदा सांगते, शरद पवार हे व्ही-ट्रिपल-आय म्हणजे दर्जा 8 या प्रकारच्या घरामध्ये राहतात, या प्रकारच्या बंगल्यामध्ये राहतात आणि तिथे त्यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे सुद्धा राहतात आणि त्याच्या बरोबर समोरचा बंगला 6 जनपदवरच त्याच्या बरोबर समोरचा बंगला हा सुनेत्रा पवार यांना मिळालेला आहे आणि तो व्ही-डबल-आय म्हणजेच दर्जा 7 या प्रकारामध्ये मोडणारा बंगला आहे आणि तो त्यांना अलॉट झालेला आहे. आता यामागची कारणं काय? तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाले, अजित पवार 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. यावेळेला जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, म्हणजे लोकसभेत तर दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं महायुतीच्या तिन्ही पक्षांना. भाजप तर एक आकडी खासदारांवर आलं, 9 खासदार त्यांचे निवडून आले. पण शिवसेनेनं चांगली कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा फटका बसला होता. म्हणजे अजित पवार गटाला सुद्धा फटका बसला होता. विधानसभेत मात्र खूप मोठा फरक बघायला मिळाला. 3-4 महिन्यांनी लोकसभेनंतर विधानसभा आल्या, पण त्यात खूप मोठा फरक बघायला मिळाला आणि एकूण मिळून महायुतीचे जवळपास 232 आमदार निवडून आले. भाजपचे एकटे 132 आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 आमदार निवडून आले. त्यामुळे खूप मोठं वजन अजित पवारांनी दिल्लीमध्ये निर्माण केलेलं आहे. अजित पवार या मागच्या म्हणजे ते महायुतीला त्यांनी पाठिंबा दिला तेव्हापासून आजपर्यंत ते अनेकदा दिल्ली वाऱ्या करताना बघायला मिळाले. ते अमित शहांना भेटलेत, पंतप्रधान मोदींना भेटलेत. अमित शहा, जे-पी नड्डा यांना तर अनेकदा त्यांनी भेट दिलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. म्हणजेच अजित पवारांनी स्वतःचं दिल्लीतलं वजन वाढवलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा 41 आमदार निवडून आणतानाच त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, जी वाटचाल केलेली आहे, त्यामध्ये एक मराठा नेतृत्व म्हणून ते उदयाला येतायत. त्यांचा एक चेहरा तसा तयार होतोय आणि त्यामुळे त्याच अनुषंगाने दिल्लीत सुद्धा त्यांचं वजन वाढलेलं दिसतं आणि या सगळ्याच्या कारणानं, या सगळ्या कारणांमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे घडतंय असं, की सुनेत्रा पवार या पहिल्यांदा खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेलेल्या असल्या तरी देखील त्यांना दर्जा 7चं घर मिळालेलं आहे. दर्जा 7चा बंगला त्यांना अलॉट झालेला आहे. हा त्याचाच एक परिणाम आहे असं बोललं जात आहे. खरं तर लोकसभेतल्या बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं चित्र आपण बघितलं. भरभरून मतदान केलं सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात पाठवलं. पण सुनेत्रा पवार तिथे पराभूत झाल्या आणि लगेचच राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना पाठवलं गेलं. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि पहिलीच टर्म आहे त्यांची खासदारकीची. पण त्यांना टाइप व्ही-आय-आय, टाइप 7 दर्जा 7चा बंगला त्यांना अलॉट झालेला आहे आणि त्याची विविध कारणं चर्चेत येत आहेत. बरोबर शरद पवारांच्या समोरचं घर त्यांना अलॉट झालेलं आहे आणि आज तर शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं अजून एक वेगळं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळालं. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झाले तेव्हापासून आजपर्यंत समोरासमोर येऊन एकत्रित चर्चा करताना आपण शरद पवार, अजित पवारांना बघितलं नाही. पण आज शरद पवारांच्या 85वा वाढदिवशी आपल्याला असं चित्र बघायला मिळालं, की शरद पवार
यांना भेटण्याकरता म्हणजे शरद पवारांची भेट घेण्याकरता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे सगळे म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये असलेले 3 नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि त्याच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे सगळेजण सकाळी शरद पवारांना भेटायला गेले होते. अर्धा पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली, गप्पा झाल्या, शुभेच्छा मी त्याला देण्यात त्यांचे आशीर्वाद घेतले, असं सगळं आपल्याला अजित पवारांनी सांगितलं. हे एक वेगळं चित्र सुद्धा आज आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच वेळेला दुसरीकडे म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा द्यायला अजित पवारांनी जाणं, ही मोठी घडामोड घडत असतानाच दुसरीकडे चर्चा ही देखील होती, की अजित पवारांचं दिल्लीतलं वजन वाढतंय. अजित पवारांना खूप मोठं बॅकिंग दिल्लीमध्ये तयार होतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदा खासदार असलेल्या सुनेत्रा पवार, पहिल्यांदा खासदार झालेल्या, पहिली टर्म खासदारकीची असलेल्या सुनेत्रा पवार यांना बरोबर शरद पवारांच्या घरासमोर घर अलॉट झालेलं आहे. खरं तर पहिल्यांदाच जे खासदार होतात त्यांना या 7 दर्जाचं घर मिळत नाही, 7 दर्जाचा बंगला मिळत नाही. मात्र तो सुनेत्रा पवार यांना मिळालेला आहे आणि याचे वेगवेगळे कंगोरे सुद्धा चर्चेत येतात. बघूया येत्या काळामध्ये काय-काय घडामोडी घडतात आणि ही जी भेट आहे किंवा सुनेत्रा पवार यांना शरद पवारांच्या बरोबर समोरचं घर मिळणं किंवा आज जी भेट झालेली आहे अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेणं, अशा वेगवेगळ्या घडामोडी का घडतायत? इकडे एका बाजूला आपण बघितलं की जे-पी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची एकत्रित भेट झाली, बैठक झाली. या सगळ्याचं काही कनेक्शन आहे का? या सगळ्या घडामोडी काही ठराविक ठोस अशा कारणानं घडतायत का? हेही बघणं महत्वाचं आहे. येत्या काळात काय घडतं हे आपण अर्थातच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या याविषयीच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा.